नारळवडी करताना साखर आणि नारळ परतून घेत असताना साखर ही विरघळली जात नाही, त्यामुळे ती दाताला अशी खरखर लागते किंवा किंवा वड्याही व्यवस्थित होत नाहीत. जर तुमचाही असा प्रॉब्लेम असेल तर माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. हॅलो, नमस्कार, मी आहे अश्विनी. आपल्या अश्विनी लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे ओल्या नारळाच्या वड्या. चला तर ह्यासाठी लागणार आपलं साहित्य बघूया. नारळाच्या वड्या करण्यासाठी लागणारा साहित्य आहे 2 वाटी नारळ. नारळ मी वेळेवर खवून घेतला. खोबरं मिक्सर मधून बारीक करून घेतलं. बारीक करून घेतल्यानंतर हे मी मोजून घेतलं, बरोबर 2 वाटी झालंय. 1/2 वाटी साखर आणि वेलची पूड. गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये साखर घालून घेऊ आणि साखर बुडेपर्यंत फक्त पाणी टाकूया, जास्त पाणी टाकू नका. गॅस मध्यम ठेवूया आणि पाण्यामध्ये साखर विरघळून घेऊया. साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. उकळी आली, आता आपण गॅस कमी करूया आणि यामध्ये अर्धा चमचा किंवा 1-2 थेंब लिंबूचा रस टाकूया. ह्यामुळे जो साखरेचा काळपटपणा आहे तो येणार नाही आणि आपल्या ज्या वड्या आहेत त्या पांढऱ्या शुभ्र दिसतील. आता यामध्ये आपण ओलं खोबरं टाकून घेऊया. थोडंसं भाजून घेऊ. गॅस मध्यमच ठेवा. आता हे ओलसर वाटते पण घट्ट होईल थोड्या वेळाने. पाच ते 7 मिनिट झाले. खूप छान सुगंध येतोय. याचा आपल्याला दाटसर गोळा करून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने नक्की करून पहा तुम्ही, खूप छान होतात. घट्ट झालंय, फिरवायलाही जड जाते, म्हणजे तयार झालं आहे. आता आपण हे ताटात काढू घेऊ आणि सेट करूया. या वाटीला मी तूप लावून घेतलंय. या वाटीच्या साहाय्याने मी हे सेट करून घेते. हे सेट खूप फास्ट करावं लागते, नाहीतर मिश्रण थंड होते आणि त्यामुळे ते सेट होण्यासाठी जमत नाही. वड्या तुम्ही तुमच्या हिशोबाने जाड किंवा पातळ करू शकता. मिश्रण गरम असताना तुम्ही याचे काप करून द्या, म्हणजे तुकडे व्यवस्थित होतील. आणि माझे तुकड्या करून झालेले आहेत. आता हे आपण तसंच ठेवूया रूम टेम्परेचरवर सेट होण्यासाठी. आता मी हे काढून घेते. तयार आहे आपल्या नारळाच्या खुसखुशीत वड्या. तुम्ही या नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा की कशा झाल्या आहेत.